मान्सून ऑलरेडी अंदमानमध्ये आज दाखल झालेला आहे. मान्सूनचे साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते अंदमानमध्ये सेट झालेले आहेत आणि गेल्या 24 ते 48 तासांपासून अंदमानमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडताना दिसतोय आणि मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळे अंदमानमध्ये मान्सून पोहोचलेला आहे आणि त्यानंतर केरळमध्ये तो पोहोचण्याची शक्यता 26 जूनला आहे आणि त्यामध्ये मॉडेलच्या त्रुटी ±4 दिवस इतके असतात. म्हणजेच मान्सून हा 22 मे ते 30 मे दरम्यान केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. काय स्थिती आहे सध्या मान्सूनची? पूर्ण मान्सूनचा जर विचार कराल तर यावर्षी पहिल्या टप्प्यातल्या अंदाजामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 92% इतका पडण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे यावर्षी एल निनो जो आहे तो सक्रिय होतोय आणि मान्सून मध्येच तो सक्रिय होत असल्यामुळं मान्सूनचा पाऊस यावर्षी सरासरीपेक्षा 8% कमी पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे हेच अपडेट याविषयी आहे असं आपण सांगू. मागील 2 ते 3 दिवसांपासून आपण बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भामध्ये तापमान हे 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. परंतु मागील 2 दिवसांपासून आपण बघतोय की तापमानामध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे. तरी हीट वेव्ह काइंड ऑफ कंडिशन जी आहे ती उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आहे. ही कंडिशन येणारे 2 दिवस राहू शकते आणि त्यानंतर तापमानामध्ये बऱ्यापैकी घट आपल्याला दिसून येईल. पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी सध्या लगेच तर नाहीये आणि जसजसा प्रोग्रेस होईल तसं आपण नक्कीच अपडेट देऊ. अकोला आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जसं अकोला, जळगाव, नंदुरबार ह्या जे स्टेशन्स आहेत तिकडे तापमान जे आहे 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे.